हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? जगातली सगळ्यात अवघड गोष्ट कोणती असेल तर ती आहे आई होणं. कारण त्या लेडीजला तिचं करिअर, घर संसार आणि मुलं या तिघांचाही बॅलन्सिंग करावा लागतो. त्यातल्या त्यात मुलं लहानाची मोठी करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीच आहे. तिला डोळ्यात तेल घालून सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवावं लागतं. मग त्या मुलांच्या हेल्थची काळजी असो, स्टडीची असो किंवा त्या मुलांचे संस्कार असो. मग तुम्ही म्हणाल की ही फक्त आईचीच जबाबदारी आहे का? वडील कुठे गेले? पण तुम्ही मला सांगा, जर मुलांच्या हेल्थची काळजी घ्यायची आहे, तर त्या मुलांना चांगले फ्रुट्स खाऊ घालणं, त्या मुलांना चांगले भाजीपाला खाऊ घालणं, ह्या गोष्टींसाठी पैसा लागतो. आणि हा पैसा कोण आणतं? ऑफकोर्स पप्पा, डॅडी. आणि मुलांना जर चांगलं स्टडी द्यायची असेल, चांगलं वेल एज्युकेशन द्यायचं असेल, तर त्यासाठीही पैसा लागतो. मग तो पैसा कोण आणतं? वडील. मग जर वडिलांना ह्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहे, तर पैसा आणायचा आहे, तर त्यासाठी त्यांना त्यांच्या जॉबकडे किंवा त्यांच्या बिझनेसकडे फोकस करणं गरजेचं आहे. आणि जर ते मुलांच्या ह्या गोष्टीकडे फोकस करत बसले, तर तिकडे दुर्लक्ष होईल. परिणामी मुलांवरच होणार ना. आणि राहिली संस्कारांची गोष्ट, तर यस, आई मुलांना संस्कार देते, पण संस्कारामध्ये वडिलांचा स्ट्रिक्टनेससुद्धा गरजेचा असतो. पण वडील एवढा वेळ देऊ शकत नाही, म्हणून जबाबदारी जास्त आईकडे येत असते. मग आता तुम्ही म्हणाल, की मग आईने जर मुलांच्या करिअरकडे, मुलांच्या डेव्हलपमेंटकडे लक्ष द्यायचं किंवा मुलांच्या हेल्थकडे लक्ष द्यायचं, घराकडे लक्ष द्यायचं, तर मग तिने तिचं करिअरकडे लक्ष कधी द्यायचं? येस, ऑफकोर्स तिने तिचं करिअर केलंच पाहिजे. हा तिचा सेल्फ रिस्पेक्ट आहे. पण तिने असं करिअर चॉईस करायचं की ज्यावेळी आपली मुलं स्कूलमध्ये किंवा ट्युशनमध्ये असतील, त्यावेळेस तिने काहीतरी करावं. आणि ज्यावेळेस मुलं घरी असतील, तेव्हा तिने मुलांसाठी टाईम स्पेंड करावा. त्याच्याने तिची मुलं खूप छान डेव्हलप होऊ शकतात. आणि तसाही समाज हे नाही विचारत की तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे, तुमचं घर किती मोठं, गाडी किती मोठी, तुमचं बँक बॅलन्स किती. समाज हे विचारतो की तुमची मुलं किती, ती काय करताय, आणि त्यांचे संस्कार बघते. आणि ठीक आहे, तुम्हाला समाजासाठी नाही करायचं आहे, तुमच्यासाठी करायचं आहे. पण तुमच्यासाठी तुमच्या मुलांची डेव्हलपमेंट होणं खूप गरजेचं आहे. कारण मी कालच सांगितलं आहे, तुमची मुलं, तुमचा परिवार, तुमचं घर हा तुमच्या डोक्यावरचा ताज असतो. आणि तो ताज तुम्हाला हलू द्यायचा नसेल, तर तुम्हाला त्याकडे फोकस करणं गरजेचं आहे. आणि जास्तीत जास्त मुलांकडे, कारण मुलं तुमची प्रॉपर्टी आहे, खरी प्रॉपर्टी. आणि जर तुम्हाला माझी गोष्ट पटली असेल, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझी ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.